दुनिया न्यूज। भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश। नाशिक, कल्याणमधील भाजपा, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश। महाराष्ट्र व केंद्राला लागलेली भाजपा नावाची कीड सत्तेतून बाहेर काढू, नाना पटोले। मुंबई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये आज भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील तसेच नाशिक, भिवंडी व कल्याण, डोंबिवलीमधील भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी सभापती यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला। नाशिकमधील भाजपा पदाधिकारी व माजी सभापती खलील मिर्झा, उषाताई वेंडकुळे, तन्वीर तांबोळी खान, मुस्ताक कुरेशी, छात्र भारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पवार, समाधान बागुल, विशाल रनमाळे यांच्यासह मुस्लिम ओबीसी संघटनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। कल्याण डोंबिवलीमधील राकेश मुथा यांच्यासह पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले। मागील 10 वर्षात महाराष्ट्राला व केंद्राला भारतीय जनता पक्ष नावाची कीड लागली आहे। लोकशाही व संविधानाला जुमानता ते काम करत आहे। महागाईने जनता त्रस्त आहे। बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे। शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले आहे। आता भाजपा नावाची ही कीड सत्तेतून बाहेर काढण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। ज्या उद्देशाने या सर्वांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, त्यांचा उद्देश विधानसभा निवडणुकीत पूर्ण होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला। टिळक भवन येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, राजन भोसले, नाशिकचे प्रभारी ब्रिजकिशोर दत्त, रोहित टिळक, नाशिक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, कल्याण काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे, श्रीकृष्ण सांगळे, मदन जाधव आदी उपस्थित होते। अशी परिस्थिती लोकशाहीमध्ये भाजपने निर्माण करून ठेवलेली आहे। त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी भिवंडी हे शहर खऱ्या अर्थानं लाखो लोकांना रोजगार देणारं शहर आहे। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारला महसूल देणारं शहर आहे आणि ह्याही शहराची या सरकारने अवस्था खराब करून ठेवलेली आहे। अनेक भिवंडीतले उद्योग आपले बंद व्हायला निघालेले, अनेक कारखाने लोकांनी बंद करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे भिवंडी शहराच्या दृष्टिकोनातलं काही निर्णय आहे आणि भिवंडी शहराला ताकद कोण देऊ शकते तर फक्त काँग्रेसच देऊ शकते, नव्हे तर महाराष्ट्रालाही ताकद काँग्रेस आणि महाविकास आघाडी देऊ शकते। देशपातळीवर आता आपण पाहिलं की आता वक्फ बोर्डाचे जे काही अधिकार आपल्या बोर्डाला होते ते सगळे अधिकार आता काढायचे, तसं बिल आता नरेंद्र मोदींच्या सरकारने केंद्रामध्ये लोकसभेत आणलेलं आहे। त्याच्यावर चर्चा सुरू झाली आहे। सरकारच्या मनात ते बिल आणायचं आणि तुमच्या या सगळ्या धार्मिक व्यवस्थेच्या आधारावर ज्या प्रॉपर्ट्या जमा झालेल्या आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचं, म्हणजे आता जमीन सगळ्यात मोठी लँड बँक असेल तर ती आता वक्फ बोर्डाजवळ, आणि देवस्थानाच्या जमिनी विकून झाल्या भाजपवाल्यांना, आता राहिल्या तर वक्फ बोर्डाच्या आता विकायच्या म्हणून
या पद्धतीचा कायदा आता लोकसभेमध्ये त्यांनी करायचा निर्णय केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस धार्मिक भावनेला जपायचं, मुसलमान हिंदूवाद करायचा आणि प्रगतीच्या सगळ्या वाटा बंद करायच्या. आज आपल्या भिवंडीमध्ये शिकलेले मुलं मुली खूप आहेत. कारखानदारी जी आपली आहे, कारखानदारी बंद व्हायची निघालेली आहे. निघायची सांगितलं तुम्हाला, लाईटचे प्रॉब्लेम आहेत, अनेक प्रॉब्लेम आहेत तिथं. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला चांगलं करण्याचा एक प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो. नाना भाऊ का आदमी मेरा सारा टिकट तो कंफर्म है. अभी तो लोगों का कंफर्म होना पड़ेगा, तभी पार्टी में कुछ होगी ना. जो लोगों के बीच में, क्योंकि आखिरी हमारा एमएलए हो, हमारा सांसद हो, पब्लिक में नहीं रहेगा तो पार्टी कब चलेगी. कांग्रेस को मानने वाला मैं तुमको भिवंडी में मैंने कई बार आया, थाने जिले के उधर में भी कई बार आया. मैं देखता हूँ कि गाँव के गाँव, एरिया की एरिया कांग्रेस को मानने वाला है, कांग्रेस के ऊपर विश्वास रखने वाले. ठाणे जिला तो मेरा ख्याल से तो भी पूरा कांग्रेस ही. हमारी गलतियों से हमने दूसरों के हाथ में दे दी. इसके रीजन भी वही है. मैं तुमको कहा कि मैं इतने भी हार इलेक्शन में तेरे को टिकट पार्टी चुन के आना और देश को बचाना और फाइनेंस को बचाना, ये हमारा सबका दायित्व हो जाता है. और इसलिए ये पूरे निश्चित तुम्हारे पूरे महाराष्ट्र के सभी लोगों को हमने, जितने लोग दावेदार हैं सबको हमने बताया. और स्ट्रिक्टली इवन मेरे एरिया में भी मेरा नाम नहीं आएगा तो मेरी जिसका नाम आएगा उसको टिकट देगा. ऐसा मेरे को मैं छोड़ के नहीं हूँ, मैं भी आपके जैसे. तो ये इस तरह का प्लान किया. इसलिए आप लोग अभी बम्बई के चक्कर कम, युवराज पटेल अपने एरिया के चक्कर जाए. जो सर्वे में आएगा उसी के आधार पर हम डिसीजन को मान्य है. युवराज पटेल यस, आपको मुझे लगता है डॉक्टर साहब एक शेर हो जाए इसको तो शेर में. थैंक यू. एक बार जोरदार ताली बजा के विलास पाटिल साहब का स्वागत कीजिए. विलास पाटिल साहब के लिए दो शब्द अर्ज कर. सबको ऐसे ही नाना भाव पटोले साहब का हमेशा प्यार मिले. जालिमों के जुल्म से मुंह खोलेगा कौन? हमारे नाना भाव भी नहीं बोलेगा तो फिर बोलेगा कौन? बदल के रख देंगे फिजा जमाने की, बदल के रख देंगे फिजा जमाने की. हम सब की जिद है नाना भाव साहब को चीफ मिनिस्टर बनाने की. मुसीबतों में है सारा जहान का सूरज, मुसीबतों में है सारा जहान का सूरज. खुदा निकाल दे अमनो अमान का सूरज. सोनिया गांधी ने ये कह करके भेजा है राहुल को, मेरा राहुल है हिंदुस्तान का सूरज, मेरा राहुल है हिंदुस्तान का सूरज. जब हमने इस देश की इतिहास बड़ी शिद्दत से पढ़ा है तो हम ये जानते हैं कि हमको और आपको, हर उस इंसान को जो बराबरी, न्याय में, समानता में भरोसा रखता है, उसको कांग्रेस पार्टी की जरूरत है. कांग्रेस पार्टी एक ऐसी पार्टी है जो अपने आप में पूरी भारतीयता को समेट करके चलता है. किसी में हिम्मत कर सकता है कोई एक ही मंत्रिमंडल में, नेहरू जी की मंत्रिमंडल में श्यामा प्रसाद मुखर्जी भी थे, डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर भी थे. जब मैं ये कहता हूं कि कांग्रेस पार्टी की चरित्र इस देश की चरित्र है, इसका मतलब ये कि हम एक ही बागीचे में हजारों तरीके के फूल खिलाना चाहते. इसलिए हमारा रंग नहीं है, बहुरंग है. हम तमाम संस्कृतियों को समेटे हुए. किसी ने मुझसे पूछा कि मोदी जी के सामने क्या विकल्प है. मैंने कहा कि कोरोना का टीका ढूंढा गया है, बीमारी का इलाज ढूंढा जाता है, विकल्प नहीं. और मैं अपनी बातों को सिर्फ यहाँ से खत्म करना चाहता हूँ. आज हमारे कांग्रेस पार्टी में ऐसे
से शामिल होने जा रहे हैं, जिनका नाम नामी इसमें ग्रामी विलास राघव पाटिल साहब है। विलास पाटिल साहब 2 टर्म के महापौर है और 3 टर्म के नगर अध्यक्ष है। मैं उनके लिए कहना चाहता हूँ, न अपने जख्म गिने हैं, न पट्टियां हमने ताजा हवाओं के डाले, बड़े यकीन से खोली किया हमने। विलास पाटिल साहब का तहे दिल से नाना भाव साहब और तमाम कांग्रेस पार्टी के लीडरान जिम्मेदारान आज स्वागत करते हैं इस पार्टी में शामिल होने के लिए। और मैं ये उम्मीद दिलाता हूँ, कांग्रेस पार्टी के वक्ता से के अध्यक्ष होने की वजह से आने वाले 2024 के विधानसभा में हमें कांग्रेस पार्टी के भिवंडी से एमएलए को जीत करके भेजाना है विधानसभा में। और ये लड़ाई अब मैं अपनी बात को खत्म करता हूँ सिर्फ इस शेर के साथ, ना अपने जख्म गिने हैं, ना पट्टियां हमने बड़े हुरूर से झेली है सख्तियां हमने, ये किसने ताजा हवाओं के पल कतर डाले, बड़े यकीन से खोली थी खिड़कियां हमने। अब इसके बाद मैं विलास पाटिल साहब से मैं अर्ज करना चाहता हूँ, मैं रिक्वेस्ट करता हूँ, आप 2 लफ्ज अपने आप को बोलें। अध्यक्ष नानासाहेब पुरोहितजी, तसेच आमच्या भिवंडी शहरातील विविध काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेले भिवंडीतील माझे सर्व मित्रमंडळी, प्रथम तर मी नानाभाऊंचा मनपूर्वक आभार मानतो की आपण मला या पक्षामध्ये प्रवेश दिल्याबद्दल। पक्षाचे ऋणी आम्ही नेहमीच असतो। गेली 40 वर्ष या पक्षाची सेवा आमच्या पाटील परिवाराने केलेली आहे आणि पूर्ण परिवाराची सेवा स्वरूप आहे ते माझे वडील स्वर्गीय RR पाटील यांनी साधारणतः मला असं वाटतं 1964 पासून काँग्रेसची सेवा सुरू केली होती। साधारणतः 40 वर्ष त्यांच्या हयातपर्यंत त्यांनी ही काँग्रेसची सेवा केली आणि